श्रीरामपूर तालुक्यातील मुठे वाडगावचे सरपंच सागर मुठे यांना अपात्र ठरविण्यात आलं। नाशिक आयुक्त अजय मोरे यांनी दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी सरपंच सागर मुठे यांना अखेर अपात्र केलं आहे। नाशिक आयुक्त यांच्या निकालाविरोधात सागर मुठे यांनी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात स्थगिती अर्ज 23/1/2026 रोजी केला होता। त्यावर सुनावणी होऊन न्यायालयानं स्थगिती न देता पुढील तारीख 2/2/2026 दिली असल्याचे याचिकाकर्ते ज्ञानेश्वर मुठे यांनी माहिती दिली। सरपंच सागर मुठे यांच्या विरुद्ध ज्ञानेश्वर मुठे यांनी सरपंच सागर मुठे यांच्या वडिलांनी ज्ञानदेव मुठे यांनी माळवाडगाव मुठे वाडगाव शिवरस्ता अतिक्रमणबाबत 6 सप्टेंबर 2023 रोजी तक्रार अर्ज अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांच्याकडे केला होता। तहसीलदार यांच्या अहवालामध्ये त्यांनी केलेलं अतिक्रमण सिद्ध झालं असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी सरपंच सागर मुठे यांना अपात्र केलं। त्यानंतर नाशिक आयुक्त यांनीही अपात्र ठरविण्यात आलं होतं आणि आता पुन्हा उच्च न्यायालयात सरपंच सागर मुठे यांनी दाद मागितली आहे। त्यामुळे आता न्यायालय काय निकाल देतं याकडे संपूर्ण श्रीरामपूरकरांचे लक्ष लागून आहे। भाजपचे श्रीरामपूर तालुका सरचिटणीस डॉक्टर शंकरराव मुठे यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी अधिक माहिती दिली आहे। आणि आज मुठे वाडगाव येथील सरपंच सागर मुठे यांना 21 तारखेला नाशिक आयुक्त यांनी अपात्र केलेलं आहे। मुठे वाडगावचे सरपंच गेली 3 वर्ष या प्रक्रियेमध्ये आहे आणि ते अपात्र होत आहे। प्रथम त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय सालीमठ साहेब यांनी प्रथमतः अपात्र केलं। त्यानंतर त्यांनी स्थगितीसाठी नाशिक येथे अपील केलं। त्यावेळेस नाशिक येथे स्थगिती न मिळाल्याने त्यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये स्थगिती अर्ज केला आणि तिथून स्थगिती मिळवली। त्यावेळेस कोर्टाने त्यांना स्थगिती दिली आणि पात्र अपात्राचा हा निर्णय तुम्ही नाशिक कोर्टात करावा, त्यासाठी ते प्रकरण परत नाशिक कोर्टात पाठवलं। आता नाशिक कोर्टात प्रकरण आल्यानंतर त्यांनी तिथं असा प्रतिज्ञापत्र दिलं, एक शेजारच्या शेतकऱ्यांनी की दिघे म्हणून शेतकरी त्यांनी असं प्रतिज्ञापत्र दिलं, खोटं प्रतिज्ञापत्र दिलं की माझी जमीन शिवालगत आहे आणि ही सरपंचाचे जे वडील आहे ज्ञानदेव बाबूराव मुठे यांची जमीन शिवालगत नाही। त्यामुळे नाशिक कोर्टाने सागर मुठे यांना पात्र केलं। त्या निर्णयाच्या विरुद्ध पात्र करून त्यांनी अशी निकाल दिला की हे प्रकरण परत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवलं आणि तहसीलदार यांना आदेश दिला की तुम्ही स्थळ पंचनामा करा, प्रत्यक्ष जाऊन बघा की ही जमीन कुठं आहे। आणि त्यानुसार तहसीलदार भूमी अभिलेख तलाठी सर्कल यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली आणि पाहणी करताना तहसीलदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना रिपोर्ट दिला, पण तहसीलदारांनी जो रिपोर्ट दिला तो अर्ध सत्य होतं। त्यांनी त्यांच्या सांगण्यावरून रिपोर्ट दिला आणि त्यामुळं त्यांच्या बाजूने रिपोर्ट असल्यामुळं जिल्हाधिकारी यांनी परत त्यांना पात्र केलं। त्याविरुद्ध परत ज्ञानेश्वर मुठे हे नाशिक आयुक्त कार्यालयात अपील केलं आणि तिथं परत न्याय मागण्यासाठी आम्ही गेलो आणि तिथं ज्यावेळेस आम्ही त्या आयुक्तांना सांगितलं की तहसीलदार यांनी जो अहवाल दिलेला आहे तो कसा चुकीचा आहे, तर त्याला आम्ही पुराव्यानिशी त्यांचं खरेदी खत वगैरे काढून ही जमीन ज्ञानदेव मुठे यांची शिवालगतच आहे हे आम्ही नाशिक कोर्टात सिद्ध केलं आणि त्याला नाशिक आयुक्तांनी अपात्र केलं। यावरतीही ते थांबले नाही, परत स्थगितीसाठी ते औरंगाबाद हायकोर्टात गेले, पण आम्ही औरंगाबाद हायकोर्टात सांगितलं गेले हे 3 वर्षापासून सतत अपात्र आहे, पण ते स्थगिती घेत त्यांनी पूर्ण 5 वर्षाचा कार्यकाळ काढला आणि त्यांनी शपथ घेतली होती की मी 5 वर्ष मीच सरपंच राहणार आणि शेवटचं झेंडावंदनसुद्धा मीच करणार। आम्हीही त्यांना चॅलेंज दिलं होतं की शेवटच्या बॉलवर का आहे ना तुम्हाला आम्ही आऊट करणार आणि शेवटच्या बॉलवर आम्ही मॅच जिंकलेली आहे। त्यांना अपात्र केलेलं आहे आणि शेवटचं झेंडावंदन त्यांच्या हस्ते आम्ही करून दिलं नाही आणि ते आज अपिलात गेलेले। कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने त्यांना स्थगिती दिली नाही, पुढची 2 तारीख दिलेली आहे। अशा पद्धतीने त्यांनी अपात्र असताना फक्त स्थगिती घेऊन सगळ्या पुढाऱ्यांना भेटून फक्त आपलं पद टिकवण्यासाठी पूर्ण 3 वर्षाचा कालावधी घातला आणि अपात्र सरपंच असताना 3 वर्ष कार्यकाळ पूर्ण केला। आमची मुठे वाडगाव ग्रामपंचायत ही अशी एक महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत आहे की आमच्या मुठे वाडगावच्या ग्रामपंचायत सदस्य 9 संख्या आहे आणि सत्ताधाऱ्यांनी कुठलंही कारण नसताना आम्हाला लंकाबाई मुठे यांच्या रूपाने पहिली केस अपात्राची दाखल केली विरोधकावरती आणि तिथून पुढं हा 5 वर्षापूर्वी झालेला सिलसिला
त्यांनी 1 दाखल केली, आम्ही 2 केल्या, त्यांनी 3 केल्या. असं करता करता 9 ग्रामपंचायतची सदस्य आणि 9च्या 9 केसेस आम्ही सत्ताधाऱ्यावर 4 केसेस दाखल केल्या आणि सत्ताधाऱ्यांनी आमच्यावर 5 केसेस दाखल केल्या. पण सागर मुठे यांचा पहिल्यापासून आरोप जो आहे की हे सत्ताधारी आहे आणि सत्तेचा वापर करून आमचे सदस्य अपात्र केले. पण माझं त्यांना आव्हान आहे, जर सत्तेचं वापर करून जर आम्ही अपात्र जर केलेले असेल तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांचे 4ही सदस्य आम्ही अपात्र केले. मुंबई उच्च न्यायालयात सत्तेचा वापर होत नाही, म्हणजे जे आरोप करतात सत्तेच्या वापराने यांनी अपात्र केले, तर सत्तेच्या वापराने नाही तर सबळ पुरावा बी त्यांचे 4 सदस्य अपात्र केले आणि त्यांनी आमच्यावर 5 केसेस दाखल केल्या. आम्ही सबळ पुरावे आमचे 5ही सदस्य आम्ही अपात्र होऊन दिले नाही. अशी महाराष्ट्रातली एकमेव ग्रामपंचायत आहे. ते गल्लीपासून तर दिल्ली सर्वोच्च न्यायालयापर्यंत आमचं एक प्रकरण अजून पेंडिंग आहे. म्हणजे महाराष्ट्रातली एकमेव छोटी ग्रामपंचायत आहे, पण दिल्लीपर्यंत गाजवली आम्ही. हे 5 वर्षे आज कार्यकाळ आमचा 8 तारखेला संपत आहे. माझी अशी भूमिका आहे की बा गावात शांतता पाहिजे आणि याच्यातून काय होतं, हे त्यांच्यावर आरोप करतात, ते त्यांच्यावर आरोप करतात आणि एक कुठेतरी कडाकाठोर सत्ता राहते, हे आरोप त्यांचे एकमेकावर होत राहते. परंतु त्याच्यामुळं गावातमध्ये अशांतता निर्माण होते आणि सर्वसामान्य मतदाराला काय होतं, सर्वसामान्य नागरिकाला त्याचा त्रास होतो हो. आणि दुसरी गोष्ट अशी की हे नाही झालं पाहिजे. असं जर होत गेलं तर नागरिकामध्ये संतप्त वाढले जातो. त्याच्यासाठी कुठल्याही परिस्थितीत आहे ना इथून पुढं एकतर्फी सत्ता राहिली पाहिजे. हे 5-4-4-5 होतं आहे आणि त्याच्यामुळे हे गोष्टी वाढत झाल्या त्या. आणि हे आरोपसुद्धा नाही झाले पाहिजे एकमेकावर कोणते का बा कोणीतरी कोणाला अपात्र करायचं, सगळ्याला आपल्याला एका गावात राहायचं. परंतु हे जर अशी शहाणे असणारी सगळी नेते मंडळी जर हे करायला लागली तर आमच्यासारखे सर्वसामान्य नागरिकांना कसं करायचं बा. त्याच्यामुळे हे वाटत नाही बरं. इथून पुढं आमच्यासारख्या सर्व नागरिकांना विचार करावा लागेल का बा आता एक हाती सत्ता कशी देता येईल, एक हाती कसं एकाच्याच माणसाच्या हातात राहील आणि सत्ता ह्या सगळ्या गोष्टी असल्याशिवाय गावचा विकास होत नाही हो. आणि ह्या गोष्टी करायच्या म्हणलं ना तर कुठंतरी हा विचार आपल्याला करावा लागेल. सर्वसामान्य नागरिक म्हणून मी एवढं तुम्हाला सांगू शकतो, कारण हे बरोबर नाही. असं हे वादविवाद भानगडी हे ते नाही झालं पाहिजे. सामान्य नागरिक गावचा असून गावात जे विकासाचे कामं व्हायचे ते स्थगित होते. गावाचे विकास झाला पाहिजे. सर्व ग्रामस्थाच्या एक मनाचा विचलितपणा होतो का बा गावातले लोक ही पार्टी ती पार्टी हे झालं नाही पाहिजे गावामध्ये. व असं झालं पाहिजे का बा गावचा विकास कसा झाला पाहिजे का दोन्ही गावातले जे लोक आहे या पार्टीचा त्या पार्टीचा का तिने विकास एकत्र येऊन विकास केला पाहिजे. का कोणी याचे 4 आले त्याचे 5 आलेत, याने अपात्र कर्ज त्याने अपात्र कर्ज असं काही झालं नाही, गोष्टी झाल्या नाही पाहिजे. असं सर्व गावाच्या वतीनं मी एक विनंती करतो का सगळ्यांनी एकत्र येऊन ही समस्या सोडवली पाहिजे. आणि येणाऱ्या या ग्रामपंचायत येणारी ही जी निवडणूक आहे सत्ता कोणाची येऊ का ते एकत्रित आली पाहिजे किंवा एक हाती सत्ता आली पाहिजे आणि एक विकासाचं काम योग्य वेळेत झालं पाहिजे हीच लोकांची इच्छा आहे. असं होतं की बाबा एक हाती सत्ता जर आली तर गावचा विकास होतो आणि लोकांचं मन समाधान व व्यवस्थित कामं चालतात.